इयत्ता 6वी मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव कुमार विद्या मंदिर वेवडे. आज मी आपणासमोर भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका, थोर समाज सुधारक व महिला शिक्षिका जननी सावित्रीबाई फुले यांच्याविषयी माझी छोटीशी माहिती सांगणार आहे. झेलल्या दगडविटा मिळण्या मुलींना ज्ञान, झेलल्या दगडविटा मिळण्या मुलींना ज्ञान, हटले नाही डोळ्यापासून जरी पेकली अंगावर घाण, हटले नाही डोळ्यापासून जरी पेकली अंगावर घाण. आजही ते दुःख मी मनी विषापरी घेते, आजही ते दुःख मी मनी विषापरी घेते. होय, मी सावित्रीबाई फुले बोलते. नमस्कार, ओळखलात का? या सावित्री ज्योतिराव फुले. माझा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी देवा पाटलांची मी कन्या. माझा जन्म 3 जानेवारी 1831 साली झाला. माझा वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी माझा विवाह ज्योतिराव फुले या नावाच्या माणसाशी झालं. हळूहळू मला कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालंय तो माणूस कोणी साधा सुद्धा नाही, तो फक्त जगाला ऊर्जा देणारा एक क्रांती ज्योती सूर्यच आहे. आता शिक्षण घेतलं म्हणजे समाजाला धर्म आला. आणि एके दिवशी मी शाळेत जात असताना एक माणूस माझ्या समोर येतो आणि म्हणतो की ए टवळे, कुठे चालली? आधी आमच्या पुरी बाईला शिकवणं बंद कर. कदाचित त्याला माहीत नसावं की आम्ही सुद्धा ज्योतिराव फुले परिवारांच्या पत्नी आहोत. अशी घेतली आणि चट्ट दिशेने कानाखाली लावली आणि म्हणाले, आज आलास तर थोबाड फुटले, उद्या आलास पुन्हा आलास तर तुझ्या रक्तानं ही धरती रांगेल. शेवटी एवढेच म्हणेन की सरकारी उठ्यावर मुलगी बसली असती का, सरकारी उठ्यावर मुलगी बसली असती का, फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का, फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का, मुलगी शिकली असती का. धन्यवाद.